खरं तर अधिवेशन पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी काहीतरी अधिवेशनातून शेतकरी असेल, कामगार असेल, गोरगरीब असेल, यांना कुठेतरी आशा असायच्या की त्याच्यातून त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या. परंतु आताचे अधिवेशन म्हणजे काय आहे? फक्त कुठेतरी सगळी त्या आमदार, मंत्र्यांची शाळा भरायची. त्यांनी ठरवायचं कुठं घोटाळे करायचे, कुठं भ्रष्टाचार करायचा, कुठं कोणाला ब्लॅकमेल करायचं आणि कोणाचे पक्ष फोडायचे, कोणाचे जोडायचे, हे सगळे त्याच्यातून चाललेला तो प्रकार आहे. आणि त्याच्यातून ना शेतकऱ्याला मिळणारे, ना गरिबाला मिळणारे, ना कुणालाच मिळणार आहे, हे कुणालाच मिळणार नाही. त्यामुळं अधिवेशनाकडे आता कुणीही अपेक्षेनं आणि आशेनं बघत नाही. त्यामुळं काही त्या अधिवेशनाकडे आपण दुर्लक्ष केलेलं सुद्धा चांगली गोष्ट आहे. कारण की उगा काहीतरी आता ती 8-15 दिवस ती शाळा भरल्या आपल्याला पाहायला मिळत. मला सांगा की बुलढाण्याचं प्रकरण नेमकं सांग. हे बघा, बुलढाण्यामध्ये बुलढाणा लोणार तालुक्यामध्ये जे कुठलं गाव आहे त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बसवण्यावर काहीतरी वाद निर्माण झाला. पण ते गावकऱ्यांची माहिती घेतली पाहिजे. यामध्ये आपल्यासारख्या बाहेरच्या लोकांनी तिथं नाक खुपसण्याची गरज नाही. परंतु बिंडोक 5वी नापास असणारा भिकारचोट जरांग्या तिथं गेला आणि कुठंतरी तिथं जाती तेढ निर्माण करण्याचं काम केलं. त्या गोष्टीची शहानिशा तिथं पोलीस प्रशासनातले अधिकारी होते. पोलीस म्हणजे तिथं त्यांनी स्वतः तिथं घटनास्थळी असताना तर सगळा घडलेला प्रकार आहे. त्यामध्ये असे बी काही व्हिडिओ बाहेर यायला लागले किंवा हे जरांगेने सांगितलं की त्या महिलेचे, त्या कोणत्यातरी दिदीचे कपडे फाडले. परंतु याच्यामध्ये असं असू शकतं किंवा महिलांनी महिलांच्या भांडणामध्ये कपडे फाटले असतील, परंतु तिथं कुठेतरी पुरुषावर आरोप करायचे आणि विशेषतः वंजारी समाजाचं गाव असल्यामुळे वंजारी समाजाला टार्गेट करायचं. आता जरांगेचं ते कामच आहे, सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या नेत्याला कसं टार्गेट करायचं. आता प्रकरण तिथं घडलं आणि तिथं नाव घेतो धनंजय मुंडेचं. म्हणजे कुठल्याही कोणाचा संबंध नसताना काय बोलतोय आपण. परंतु मला वाटतंय की आता मराठा समाजाने गाढवाला टाकीवर नेऊन बसवलंय, खाली कसं उतरायचा हा प्रश्न निर्माण झालाय. मराठा समाजाने आता कुठेतरी समय सूचकतेनुसार कुठेतरी वैचारिक लढाई आता आपण एकत्रित येऊन लढली पाहिजे आणि हे वाद कसे मिटवता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध म्हणजे नक्कीच कुणाला आवडणार नाही, त्याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे. परंतु त्या गावात विरोध आहे का नाही, पोलीस प्रशासनाच्या काही तिथे कारवाया झाल्या त्या गोष्टीवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, त्याचा तपास केला पाहिजे. तिथले CCTV असतील, जे काही व्हिडिओज असतील ते सर्व चेक करून योग्य कारवाई तिथे केली पाहिजे. जे दोषी असतील त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. परंतु तिथं जातीवाद वाढवण्यासाठी जरांगीने तिथं जाऊन पुन्हा नवीन कुठेतरी दंगल 2 घडवण्याचा प्रकार जरांगीच्या डोक्यात असू शकतो. कारण की जरांगी पुन्हा 2-3 दिवसात सुद्धा तिथं जाण्याची शक्यता आहे. याप्रमाणे आंतरवाली सराटी पेटवली. आता कुठेतरी बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात त्या गावात जाऊन ती पेटवण्याचं काम करायचं आणि आपली संपलेली प्रसिद्धी मीडिया विचारत नाही, समाज विचारत नाही, आता पुन्हा विचारण्यासाठी चाललेला केविलवाना प्रयत्न नाही, बाकी काय नाही. त्या भिकार चोटाकडे बाकीच्यांनी आता लक्ष दिलं नाही पाहिजे. आपसात त्या लोकांनी मिटून काय असेल, ज्याची चूक झाली त्याला शिक्षा झाली पाहिजे, ज्याचं चूक नाही त्याला विनाकारण भरडण्यात अर्थ नाही. त्यासाठी सर्वांनी पुढाकार आणि मराठा समाजातील प्रमुख लोकांनी, ओबीसीतील प्रमुख लोकांनी पुढाकार घेऊन ते प्रकरण मिटवलं पाहिजे. त्यामध्ये बाहेरच्या लोकांना थारा देऊ नये.